मित्रांनो कॅन्डलिम बीचला आलो आहे इव्हिनिंगला. तर 2 दिवस 2 रात्री आहे ना पाऊस आला होता, ज्या दिवशी आम्ही आलो आणि काल. तर मग त्याच्यामुळे आम्ही बीचला वगैरे रात्रीचं कुठे गेलो नाही, घरीच झोपून गेलो. तर मग आज बोललो उद्या यायचं आहे रिटर्न. तर कॅन्डलिम बीचला आम्ही आलो आहे आता आणि नंतरला मग कलिंग बीचला पण जाणार आहे. आणि लंच वगैरे आम्ही सगळं घरीच केलं. आणि हे आहे कॅन्डलिम बीच. तर हा आहे ना बागा बीचपेक्षा खूप चांगला बीच आहे. तर तुम्हाला चिल करायचं असेल ना तर ह्या बीचवरती येऊ शकता. जेन्युइन रिव्ह्यू आहे माझं. सकाळी बागा बीचला गेलो होतो, खूप गर्दी होती तिथे आणि जागा पण खूप अशी कंजेस्टेड होती. हे आता इथे जे लागलेले आहेत मागे जे हॉटेल्स वगैरे हे थोडेसे असे सुटसुटीत आहेत, बसायला वगैरे चांगली जागा आहे इथे. आणि बघू शकता तुम्ही पब्लिक पण आहे, वॉटर ॲक्टिव्हिटीज पण खूप चांगल्या आहेत, पाणी वगैरे सगळं, समुद्र क्लीन आहे. आणि माझ्या मागच्या बाजूला बघू शकता इकडे वॉटर ॲक्टिव्हिटीज चालू आहेत मस्त. आणि मला तर खूप मनापासून आवडलं. आणि सनसेट पण होतं इथे, तुम्ही बघू शकता सनसेट. हे बघा सनसेट बघायला आलो होतो. आता पाऊस सुरू असल्यामुळे थोडंसं मूड ऑफ आहे. बट तुम्ही कॅन्डलिम बीचला येऊ शकता एन्जॉय करायला. तिकडे पुढे यालाच लागून सगळे बीच आहेत. पुढे गेल्यावर कलिंग गेट लागेल, मग कलिंग गेट नंतरला मग बागा बीच, असा पूर्ण लाईनच आहे. आणि मग तिकडे आम्ही काल गेलो होतो तिकडे, तर तिकडे आहे ॲगोडा फोर्ट. तर ॲगोडा फोर्ट नंतर पुढे बीच नाही आहे. तर तिथून जे बीच लागतात ते पूर्ण बागा बीचपर्यंत. तर मग आता आम्ही इथे एन्जॉय करतो आहे. याचा व्ह्यू थोडी शूट करतो इथे, फोटोज वगैरे. थोडा पाऊस गेला तर जरा फोटोज वगैरे काढणार. आणि मग नंतर कलिंग लंच आपला डिनरला जाणार. आणि मग नंतरला आम्ही कलिंग बीचला रात्री लायटिंग वगैरे असेल ते दाखवू तुम्हाला. तर मित्रांनो ते इथे जे लोक आहेत त्यांना मराठी लँग्वेज येत नाही. एकतर इंग्लिशमध्ये बोलतात, नाहीतर हिंदी कॉमन आहे. ते पण जास्त लोकांना नाही जमत ते पण बोलायला, मग ते हिंदीमधूनच बोलतात जास्त तर. आणि त्यांची गोवाची जी लँग्वेज आहे ती मराठी थोडी वेगळ्या टाईपने बोलतात ते. सो त्याच्यामुळे ते नाही समजत. आणि इथे राईड्स आहेत, या सगळ्या इथे होणार राईड्स. पाऊस चालू आहे इथे, सगळेजण राईड्सचा एन्जॉय घेतात. तर मित्रांनो इथे वॉटर ॲक्टिव्हिटीज होतात कॅन्डलिम बीचवर. तर मी त्यांना आता विचारतो, ते तुम्हाला सांगतील की ते कसे किती टाईम आणि कोणत्या पॅकेज वगैरे कसं काय ते त्याचे डिटेल देतील. तर त्यांच्याकडून आपण माहिती काढून घेऊया. ते हिंदीमध्ये बोलते, ठीक आहे. पैरासेलिंग सिंगल जाएगा 1200 है. तर मित्रांनो कॅन्डलिम बीच वॉटर स्पोर्ट रिसॉर्ट हे तुम्ही एंटर केलं की समोरच आहे. तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. बता तो आप मतलब कौन से राइड है, अच्छा. और कितना रेट है और कितने लोगों के लिए रहते हैं. अच्छा, ये सिंगल जाएंगे 1200 रुपया है. हाँ, किसके पैरासेलिंग के लिए कौन सी राइड है? पैराशूट. ओके पैराशूट. डबल जाएंगे 2 लोग तो 2000 है. डबल 2 लोग जाएंगे तो बाइक राइड करेंगे स्कूटर वाला तो आपको 500 रुपया पड़ेंगे. बम्पर वाला 600 2 लोग के लिए. और बनाना 1000 रुपया पड़ेगा. 6 लोग जाएंगे 1200 रुपया पड़ेगा. और ये बोट राइड जाएंगे तो आपको 2000 रुपया पड़ेगा. ओके पर पर्सन का? पर पर्सन नहीं, 6 मेंबर पर पर्सन. कितना भी लोग ओके 2000 रुपये में बना रहा है 6 पर्सन. हाफ एन आवर्स का रहेगा. डॉल्फिन साइड से 4 पॉइंट रहेगा. और आपके लिए पूरा उनके पूरा खिला के लाने के 3500 रुपया पड़ेगा. ओके 6 पर्सन रहेंगे या फिर उससे कम रहेंगे तो हाँ, भी उनको सेम ही चार्जेस बोट का ही रहेगा. प्राइस है. ओके और टाइम कितना रहता है राइड हाफ एन का? आवर्स रहता है उसमें. हाफ एन आवर्स वो लास्ट के राइड में रहता है. और बाकी सब राइड का जो पहला कौन सा राइड है? पैराशूट. पैराशूट उसका क्या कितना रहता है? उसका और सर देखो डिप में लेके जाते हाँ, हो? ये राउंड रहता है. ओके. आपको एक डीप वाटर टच रहता है. हाँ. 1.5 मिनट 1 मिनट का राउंड रहता है सर. अच्छा राउंड कराता है. अब एक डीप इंक्लूड रहता है. एक्स्ट्रा चार्ज नहीं, कुछ नहीं. ओके ओके. अगर थोड़ा कुछ उनको अगर लेट वेट होगा या फिर एक्स्ट्रा उनको घूमना रहेगा राइड पे तो फिर कितना एक्स्ट्रा चार्ज लेते हो क्या? एक्स्ट्रा चार्ज कुछ नहीं लेते सर. थोड़ा अंदर कुछ घूमना है तो आप पोजीशन देता है वो ले लेते हैं. ओके ओके. आपका नाम? अनिल सर. अनिल. ओके. और आपका? अविनाश. कुछ करना है तो हमारा भी नंबर ले लो. हाँ ओके बोलो ना नंबर. 777 50. फिर से बोलो, एक बार फिर से बोलो. 777 50 50 65 65 244. 244. हाँ, कभी भी कॉल करो, किधर भी बुकिंग कर देंगे आपको. कभी भी कर सकते हैं. थँक्यू थँक्यू. ओके सर. तर मित्रांनो तुम्ही बघितलं हे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत इथे, त्याचा तुम्हाला मी डिटेलिंग दिला. तर ते कसं असतं ते तुम्हाला समजलं की काय रेट वगैरे आहे. तर तुम्ही कलिंग बीचला येऊन इथे एन्जॉय करू शकता बोट राईड वगैरे.